IPL 2026 ची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकली, पण चर्चा वैभव सूर्यवंशीची सुरू आहे. राजस्थान रॉयल्सचा हा युवा खेळाडू एक ना दोन तब्बल 5 पुरस्कारांचा मानकरी ठरला. ऑरेंज कॅप, टाटा सियारा कारसह 5 पुरस्कार जिंकत अनोखा विक्रम वैभवनं आपल्या नावे केलाय. खरं तर वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीनं दिग्गजांना भुरळ पाडली. डोळे दिपवणारी वैभव सूर्यवंशीची ही कामगिरी यंदाच्या हंगामात लक्षवेधी ठरली. पाहूया कोणकोणते पुरस्कार पटकावत वैभव सूर्यवंशीनं बाजी मारली आहे. नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे. वैभव सूर्यवंशी अवघ्या 15 वर्षांचा युवा खेळाडू. IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना वैभवनं मैदानावर धावांचा पाऊस पडला, ज्यामुळे विक्रमांची बरसात झाली आहे. IPLच्या एका हंगामात सर्वाधिक 72 षटकार लगावण्याचा विक्रम असो की सर्वाधिक स्ट्राईक रेट असो, वैभवच्या या चमकदार कामगिरीमुळे IPL हंगामात तो खास ठरतोय. त्यामुळे 15 वर्षाच्या वैभवला 2026च्या 19व्या IPLच्या हंगामात ऑरेंज कॅपसह तब्बल 5 पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे IPLच्या इतिहासातच नाही तर क्रिकेट जगतात वयाच्या 15व्या वर्षी कोणत्याही खेळाडूला एका स्पर्धेत एवढे पुरस्कार मिळाल्याची नोंद नाहीये. त्यामुळे इथेही वैभवनं एक वेगळाच रेकॉर्ड केलाय. पाहूया वैभवनं एका पाठोपाठ एक कोणते पुरस्कार पटकावलेत. IPL 2026 मध्ये सर्वाधिक आक्रमक फलंदाज म्हणून वैभवनं इलेक्ट्रिक सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन हा पुरस्कार जिंकला. यंदाच्या हंगामात त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 237.30 इतका होता. या पुरस्कारासाठी किमान 7 सामने खेळलेले आणि 100 चेंडूंचा सामना केलेले फलंदाज पात्र ठरतात. वैभवनं 16 सामन्यात 48.50 च्या सरासरीसह 237.30 च्या स्ट्राईक रेटसह 776 धावा केल्या. यात त्यानं एका शतकासह 5 अर्धशतकं झळकावली. या कामगिरीबद्दल त्याला टाटा सियारा कार भेट म्हणून देण्यात आली आहे. या कारची किंमत 11 लाख ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. स्ट्राईक रेटच्या या यादीत वैभवनं कोणत्या खेळाडूंना मात दिली तेही पाहूया. फिन ॲलन स्ट्राईक रेट 214.11, प्रियांश आर्य स्ट्राईक रेट 211.62 आणि अभिषेक शर्मा स्ट्राईक रेट 204.72 इतका होता. या सगळ्यांना मागे टाकत वैभवनं बाजी मारली आहे. या हंगामात वैभवला षटकारांचा बादशाह, बॉस बेबी अशी नवी नावं मिळाली. याचं कारण वैभव सूर्यवंशीनं संपूर्ण हंगामात 72 षटकार ठोकले. या कामगिरीसाठी त्याला ट्रॉफी तर मिळालीच, सोबतच 10 लाख रुपयांचं रोख बक्षीसही देण्यात आलं. यंदाच्या हंगामात या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे, ज्यानं 43 षटकार ठोकले. याशिवाय RCBचा कर्णधार रजत पाटीदार याच्या खात्यात 41 षटकारांची नोंद आहे. पण वैभव या सगळ्यांपेक्षा वरचढ ठरला. वैभवला तिसरा पुरस्कार मिळाला तो उदयोन्मुख खेळाडूचा. वैभव सूर्यवंशीला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. या पुरस्कारासाठी 1 एप्रिल 2000 नंतर जन्मलेले आणि या हंगामापूर्वी 25 पेक्षा कमी IPL सामने खेळलेले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू पात्र ठरतात. इथंही वैभवनं प्रियांश आर्य आणि प्रिन्स यादव यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. वैभवची यंदाची कामगिरी पाहता तो किती मौल्यवान आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. नेमकं हेच हेरणारा IPL मधला पुरस्कार म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन हा पुरस्कार. या पुरस्कारावरही वैभवनंच आपलं नाव कोरलंय. IPL 2026 मधला सर्वात प्रतिष्ठेचा वैयक्तिक स्वरूपातला हा पुरस्कार आहे. हंगामाच्या शेवटी या पुरस्काराची घोषणा होते. त्यानुसार यंदाचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन हा वैभव सूर्यवंशी ठरलाय. या पुरस्काराच्या स्पर्धेत वैभवनं कगिसो रबाडाला मागे टाकलंय. वैभवनं एकूण 436.5 गुण कमावत पर्पल कॅप विजेत्या कगिसो रबाडाला मात दिली आहे. या पुरस्कारासाठी वैभवला 15 लाख रुपयांचं बक्षीस मिळालंय. या स्पर्धेत वैभवनं शेवटचा आणि 5वा पुरस्कार मिळवला, ज्यासाठी दिग्गज लढत होते. वैभव सूर्यवंशीनं मानाची ऑरेंज कॅप मिळवत हंगामातलं सर्वोच्च स्थान मिळवलं. वैभव सूर्यवंशी यंदाच्या हंगामात 776 धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी राहिला. त्याच्या पाठोपाठ या यादीत शुभमन गिल 732 धावा आणि साई सुदर्शन 722 धावा करत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या पुरस्कारासाठी वैभवला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळालंय. अशा प्रकारे तब्बल 5 पुरस्कार पटकावत वैभव सूर्यवंशीनं मूर्ती लहान पण कीर्ती महान असल्याचं दाखवलंय. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला कुणी जर छोटा बच्चा समजत असेल तर त्यांनी हे पुरस्कार एकदा पाहावेत, असंच वैभवचे चाहते म्हणत असतील, नाही का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.